बघा वेदांत ला इंट्रोड्यूस केल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये. बघा वेदांत आला यावेळेस गोलंदाज सज्ज झालाय. पाहू शकाल स्ट्राईकवर कृष्णा गवळी. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळला गेला. चेंडूला पाठवून दिला सर सीमारेषा पार. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 4नी सुरुवात केली आहे. कृष्णा गवळी पहिल्या सामन्यामध्ये 37 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये नक्की 0वर बाद झाला. तर या सामन्यामध्ये चौकारने सुरुवात करतोय आपल्या इनिंगची. वेदांतच्या पहिल्या चेंडूवर चौकारीचं स्वागत केलं. नाणेफेकीचा कॉल जिंकला धनंजय बिंदाडे. कॅप्टननी प्रथमतः स्वीकार केली फलंदाजी. एक वेगळा निर्णय म्हणावा लागेल घेतला गेला महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. आणि पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार केला गेला कृष्णा यांच्या बॅटमधून. फुल टॉस बॉल फटका सुरेख पाठवून दिला सीमारेषा पार. आलाय षटकार. पंचाने तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे ओव्हर द वेस्ट पाहण्यासाठी. इट्स अ फेअर बॉल. फेअर बॉल आहे. बॅटर थोडंसं पुढे आले. बॉडी त्याची बँड होती आणि चेंडू डीप होत होता असं पंचांनी सांगितलं. आणि तिसऱ्या पंचांनी डिसिजन दिलाय ते म्हणजेच फेअर बॉल. तिसऱ्या पंचांनी निर्णय इट्स अ फेअर बॉल सांगितला. आणि षटकार आला धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर 10 धावा. 2 चेंडू 10 धावा धावफलकावर. अजून एक चांगला तडाखे बंद फटका सजवलाय. पाठवून दिलाय सरस सीमारेच्या पार. कृष्णा गवळी याच्या बॅट अजून एक षटकार आलाय. चांगले बॅटिंग करते. जर पाहिलं गेलं तर 12 मधून 56 मिनिटं झालेत. आणि खूप चांगली बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग. पहिल्या चेंडूवर चौकार मागील 2 चेंडूमधून षटकार ठोकले गेले. चल चेंडू लगेच पूर्व प्रेक्षकांनी तिकडून प्लीज. जे प्रेक्षक तिकडे असतील ते चेंडू लगेच आणून द्यायचं. 16 धावा धाव फटकावर आहेत. षटक क्रमांक पहिला मार्ग असतो. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. आणि वेदांतवर हल्ला बोल केला जातोय कृष्णा गवळी यांच्या माध्यमातून. मला वाटतं चेंडू तिकडे आणून दिलेला. धन्यवाद. पुढचा चेंडू जर पाहिलं गेलं तर पुढे मागोस सजवलं. वेदांत दबाव नक्कीच बनवले गेले कृष्णा गवळीच्या माध्यमातून. या षटकामध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उसळी घेऊन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू नक्कीच आलाय. चार चेंडू 16 धावा धाव नक्कीच लगावल्या गेल्यात. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला. स्कॉलेजच्या खेळाडूला बीट करून चेंडू निघून डीप मध्ये. खेळाडू नाहीये. चेंडू सहज सीमारेच्या बाहेर आलाय. चौकार. 4 धावा. बघा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. परंतु कृष्णा गवळी प्रत्येक वेगवान चेंडूवर तयार आहेत. आणि अजून एक चांगला फटका म्हणावा लागेल. चौकार ठोकला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. 2 षटकार ठोकले गेले. 2 चौकार ठोकले गेलेत कृष्णा गवळीच्या बॅटमधून. यावेळेस वेगवान चेंडू पाहावा लागेल. डॉट बॉल नक्कीच चालाय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. एका षटकाची समाप्ती केलीस. धावा धावफलकावर आलेत 20. 2 चौकार 2 षटकार 2 चेंडू निर्धाव आलेत. अशा प्रकारे सुरुवात राहिली वेदांत यांची. बघा कौशल पाटील यांना इंट्रोड्यूस केलं गेलं.
दुसऱ्या षटकामध्ये एक षटक 20 धावा फलकावर कौशल पाटील यांनी इंट्रोड्यूस केला जाते पॉवर प्ले. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकवर बबलू पाटील मागील 6 चेंडू तो नॉन स्ट्राईक इनवर राहिला होता, यावेळी स्ट्राईकवर आलाय. आणि कौशल पाटील यांच्या विपक्षामध्ये कशा प्रकारे सुरुवात केली जाईल यावर सुद्धा चर्चा केली जाते. बबलू पाटील मागील सामन्यामध्ये 4 धावावरती बाद झाले होते आणि जेव्हा ते बाद झाले तसं स्वतःवर सरप्राईज झाले होते की हा फटका मी एवढा चांगला खेळला होता परंतु फटका फसला होता. बघा 20ची सरासरी गाठली प्रत्येक षटकामध्ये. प्रोजेक्ट स्कोर 100 दाखवत आणि समोरचा संघ त्यांनी 97 धावा बनवलेत 5 षटकांमध्ये. मागील सामन्यात 80 धावा बनवल्या होत्या. पहिला चेंडू स्लोवर होता, कट केला गेला. पॉईंटमध्ये खेळाडू यस नोचा कॉल. शेवटच्या क्षणामध्ये धावले दोन्ही बॅटर्स. एकदम नक्कीच परिपूर्ण केली. बघा थोडंसं दुविधावन स्थितीमध्ये होते नक्कीच, परंतु एक धाव धावून परिपूर्ण केली. धावफळ धावून पोहोचल 21. कृष्णा गवळी पाहू शकाल स्ट्राईक इनवर. कौशल पाटील एक होतकर गोलंदाज राहिला. भिवंडी भागामध्ये बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहतोय. खूप उंची आहे या खेळाडूची, कथखाडी खूप चांगली राहिली आहे आणि तोच गोलंदाबागवर सज्ज होत आहे कौशल. कौशल तर आहे या गोलंदाजाकडे विकेट टिपण्यासाठी. त्यावेळी सरळ बॅटने खोदून काढलाय. डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स सीमारेच्या पार. चौकार. कृष्णा गवळीची बॅट तळपली आहे. 7 चेंडू आणि तब्बल 24 वर बॅटिंग करतो. चांगला फटका सजवला गेला. 4 धावांनी धावफळ पुढे सरसावते. 24 लॉस ऑफ 0 विकेट. पाहू शकाल 25 धावफळ. त्यावेळी पाहू शकाल शॉर्ट थर्ड मधला खेळाडू त्याला बीट करून चेंडू मागे निघून जातो. वेगवान आउटफील्ड आहे. चेंडूला अडवलं गेलं बाउंड्रीचं. खूप जवळ चेंडूला थांबवलं गेलं. अप्रतिम शतश म्हणावं लागेल. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावफळक 2 पुढे सरसावते. धावफळक जाऊन पोहोचेल धावफळकावर 27 धावा. त्यावेळेस पाहू शकाल वेगवान चेंडू तसं मध्ये आणला गेला आणि हा चेंडू निर्धाव आलाय. बघा एक चौकार नक्कीच आलाय कृष्णा गवळीच्या बॅटमध्ये या षटकामध्ये, परंतु चेंडू थोडंसं मध्ये आणला गेला. कौशलच्या माध्यमातून खूप चांगली पर्सनॅलिटी आहे या खेळाडूची. खूप उंची आहे, परंतु जेव्हा चेंडू रिलीज करतो खूप उंचावरनं चेंडू ट्रॅव्हल होतं. यावेळेस बोटं फिरवले गेले. चेंडूवर डॉट बॉल नक्कीच झाला. 27 धावा धावफलकावर. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून तर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. पुढे सरसावला. फटका फसला. डीपमध्ये खेळाडू आहे आणि संधी निर्माण झाली आहे. दीपेश माळी तिकडे आले. कुठली चुकी केली नाही. कृष्णा गवळी मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झाला. बघा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे आले होते, परंतु फटका जो एलिव्हेशन पाहिजे एलिव्हेशन भेटला नाही. खूप उंची गाठली होती. लांबी जास्त भेटली नव्हती आणि विकेट आला. 27 पहिला गडी बाद. मग नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत सौरभ बिराजदार. 27 वर पहिला गडी बाद झाला. कृष्णा गवळी 10 चेंडू 26 धावांची खेळी साकारली. लहान परंतु उपयोगी इनिंग म्हणावी लागेल साकारून मैदानाच्या बाहेर. सौरभ आलाय. सौरभ बिराजदारांनी मागील सामन्यामध्ये का बहारदार इनिंग साकारली होती आणि अप्रतिम फलंदाजी म्हणून चला बॅटर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 27 धावा फलकावर 1 गडी बाद. 1.5 चेंडूचा खेळ संपला गेले. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केला गेला. विकेट टेकर गोलंदाजांनी पाहू शकाल खूप सुरेख विकेट टिपलं गेलं आणि दीपेश माळीचा कौतुक करावं. चांगला झेल टिपलं गेलं त्याच्या माध्यमातून.
रिवास चापटी शॉट म्हणावा लागेल. चमाट षटकार आलाय. बघा जेवढं वेगाने चेंडू टाकला ना कौशलने पुरेपूर उपयोग केला आणि रिव्हर्सच्या रूपामध्ये हा फटका सजवला 6 धावांसाठी. काय फटका सजवलाय. 6 धावाने धावपळ पुढे ससावते. 33 धाबा. अप्रतिम पिकअप शॉट म्हणावा लागेल. चेंडूचा वेग खूप चांगला होता. त्या वेगावर स्वार झाले बॅटर. वेगाचा खूप चांगला उपयोग केला गेला आणि चेंडूला पाठवून दिले डीप गली डीप बॅकवर्ड पॉईंटला 6 धावांसाठी. 2 षटकं 33 धाबा. जास्त वेळ दौडू नका लगेच. चला गोलंदाज इंट्रोड्यूस करा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 2 षटकं 33 धाबा धावफलकावर. मग वेदांतला इंट्रोड्यूस केल्या गेल्या मागील षटकामध्ये तब्बल 20 धाबा नक्कीच खर्च केल्या होत्या. कृष्णा गवळींनी ते फटके खेळले होते परंतु कृष्णा बाद झाला. परंतु संगणक परत त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं. ते लाईट टावरवर जे बसले तर लॉंग ऑनवर त्याने उठायचं तिकडून. उठायचं प्लीज. चला लाईटच्या टावर ते बसलेले आहेत त्यांनी. उठायचं तिकडून प्लीज. समोर गोलंदाजीच्या मागे जे लाईट टावर आहे तिकडून कोणी बसू नका टावरवर. हां धन्यवाद. आणि ती बाईकची वाटर लाईट मोबाईलची लाईट चालू आहे तिकडे. मोबाईलची लाईट बंद करा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतो वेगवान चेंडू. पाहू शकाल वेदांचा कमबॅक चांगला राहिला या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव टाकला. बबलू पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतात. यानंतर बॅटिंगमध्ये विशाल निगोटे असतील. तसं पाहिलं गेलं तर प्रथमेश माने असतील. असे बॅटर येणं बाकी असतील कारण की चांगली बॅटिंग त्यांनी केली मागील सामन्यामध्ये. विशाल निगोटने सुद्धा एक चौकार ठोकून बाद झाला होता. परंतु प्रथमेश माने यांनी चांगली बॅटिंग केली होती. पाहू शकाल फुले त्याच्यावर खोदून काढला. डीपमध्ये खेळाडू आहे कौशल सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवतोय. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. 34 लॉस ऑफ 1 विकेट. एक चेंडू 6 वर बॅटिंग करतात सौरभ. 3 चेंडू 2 वर बॅटिंग करतात बबलू पाटील. बघा थोडंसं बदल करतात क्षेत्रक्षणामध्ये. लेफ्ट हँड बॅटरसाठी शॉर्ट पॉईंट शॉर्ट गली. थर्डमॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल आता फटका फेकून दिलाय पंचांनी. यावेळेस पाहू शकाल खराब चेंडू घोषित केला आणि नो बॉल आहे. बीमर चेंडू घोषित केला गेला. 9+1 2 धावा नक्कीच ॲड केल्या जातील. धावपळ दोन्ही पुढे 36 वेदांतर थोडासा दबाव राहणार आहे. बबलू पाटील स्ट्राईकवर. फ्रीटचा बॉल असणार आहे. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. 36 वर 1 गडी बाद. यावेळेस फ्रीटचा बॉल वेगावर स्वार राहिले. जेव्हा जिकडे चेंडू पडला तिकडे नक्कीच माती उडली धूल उडली गेली असं म्हणावं लागेल. डॉट बॉल नक्कीच झालाय. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय गोलंदाज वेदांत. त्याने 3 मध्ये फक्त 3च धावा खर्च केला. 2 चेंडू निर्धावाला 1 सिंगल 1 नो बॉल सिंगल. 36 वर 1 गडी बाद. 2.3 चेंडूचा खेळ संपला गेला. बघा नक्कीच यावेळेस अजून एक खराब चेंडू म्हणावा लागेल पंचांनी घोषित केलाय. आणि जर पाहिलं गेलं तर पाहिलं गेलं तर पंच चर्चा करतायत. 2 नो बॉल टाकले गेलेत. आणि जर पाहिलं गेलं तर चर्चा होते तिकडे. पंच आहेत तिकडे. बघा क्रिकेटची रूल्स जे सांगतात जर 2 डेंजर चेंडू असले डेंजर बिमर बॉल असं वाटतं की बॅटर इंजरी होईल तर तो गोलंदाजापर्यंत इंट्रोड्यूस केला जाणार नाही आहे. जर वाईट किंवा थोडासा बाहेर जर चेंडू असला तो गोलंदाज तो कंपल्सरी करू शकतो. परंतु पंचकडे चर्चा करता काय केलं त्याला ते आम्हाला कळवायचं आहे. पंच
हा बॉलर थांबवलं गेलं. येस, बॉलरला थांबवलं गेलं. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल पुढच्या 3 चेंडूसाठी. कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला याच्यावर चर्चा केली जाते. 38 धावा फटकावर लगावल्या गेल्या आणि आता 2-3 चेंडूसाठी गोलंदाज इंट्रोड्यूस केला जात आहे. वैभव सूरज केणे, सूरज केणेला यावेळेस इंट्रोड्यूस केला जाईल. हे 3 चेंडू टाकण्यासाठी फ्रीटचा बॉल आहे. सौरभ बिराजदार स्ट्राईकवर. फ्रीटचा चेंडू. समोर फलंदाज आहे सौरभ बिराजदार. सूरज केनेवर जबाबदारी दिली आहे पुढचे 3 चेंडू टाकण्यासाठी. फ्रीटचा बॉल होता, फुलटॉस बॉल होता, क्रॉस बॅट खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो दीपेश माळी. पुढे एक सिंगल धाव परिपूर्ण केली. 1 धावांनी धावपळ पुढे 39 धावा धावपळ 39. धावा धावपळ अजून येणार. 2 चेंडूचा खेळ बाकी असणार. 3 षटक थोडासा स्पीडअप करा. जास्त वेळ घेत आहेत, थोडं स्पीडअप करा प्लीज. जास्त वेळ जातो या इनिंगसाठी. फटका तर फसलाय, पाहू शकाल. चेंडू खाली खेळाडू आलेत आणि बबलू पाटीलला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 6 चेंडू 3 धावांची खेळी साकारली. बबलू बॅक थोडं आउट. 39 दुसरा हादरा. नवीन बॅटर मैदानाच्या आत धनंजय बिनताडे. स्वतःला प्रमोट केले. मागील सामन्यात चांगली बॅटिंग केली होती धनंजय बिनताडे, म्हणून यावेळी स्वतः प्रमोट झाले. धावांची गरज आहे. या अनुषंगाने धनंजय बिनताडे स्वतः वरती येत आहेत. पाहू शकाल तिकडे चांगला जेल टिपला खेळाच्या माध्यमातून कौशल पाटील सूर्यदा नक्कीच हँडशेक करतात, कारण की त्यांनी चांगला विकेट घेतला. बबलू पाटीलला माघार पाठवलं. 3 चेंडू 8 वर बॅटिंग करते सौरभ बिराजदार. एक षटकार त्यांनी पहिला ठोकला होता, त्यानंतर मागील 2 चेंडूवर 2 सिंगल त्यांनी घेतलेत. आता नवीन बॅटर आले आहेत धनंजय. धनंजय बिनताडे स्ट्राईकवर असतात. नॉन स्ट्राईकवर सौरभ बिराजदार. या षटकामध्ये अजून ही जर पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल. शॉर्ट टर्मिनला खेळाडू आहे आणि हा निर्धाव चेंडू आला. खूप चांगला चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच टाकला गेला. पाहू शकाल रिप्लेमध्ये काय काढलाय. चेंडू नक्कीच पाहायला ब्रश झाला होता आणि हा डॉट बॉल आला. षटक क्रमांक 3 संपले गेले. 13च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या. 39. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठला गोलंदाजाला इंट्रोड्यूस केला याच्यावर चर्चा केली जाते. मला वाटते कौशल पाटीलकडे नजर असतील का, परंतु सूरज किरणने चांगली गोलंदाजी केली. मागील 3 चेंडू खूप सुरेख टाकले गेले, त्यामध्ये 1 सिंगल, 1 विकेट आणि 1 डॉट बॉल. चला घाई करा, थोडंसं स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यतीश पाटील आपण पाहू शकाल गोळीबागात सज्ज झालाय. पालघर जिल्हा वाडा तालुक्यामधला पिंपळास गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे यतीश पाटील. गोळीबागात सज्ज होतोय. यतीश पाटील अंडर रेटेड खेळाडू राहिला. जेव्हा जेव्हा या खेळाडूला संधी भेटली तेव्हा तेव्हा या खेळाडूने बॅटिंग विथ द बॅट विथ द बॉल चांगलं काम केलंय क्रिकेट खेळामध्ये. आणि वाडा विभागामध्ये जर पाहिलं गेलं तर खूप याच्या चर्चा राहिलेत. असं ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती राहिली. तोच गोलंदाज सज्ज झालाय. मागवर यतीश पाटील. पहिला चेंडू वेट अँड वॉच पाठवून दिलाय डीप बॅकेट पॉईंटच्या वरतून षटकारासाठी 6 धावा. बघ ओसळी घेणारा चेंडू होता, त्यावर चांगल्या प्रकारे प्रहार केला गेला आणि चेंडूला पाठवून दिलाय षटकाराकरिता. बॅटर सौरभ बिराजदार याच्या बॅटमधून षटकार आलाय. दर्शक धावपत्र 45-45.
अजूनही जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस हो हो हो, ये शॉट नहीं रॉकेट है. 6 रन की बरी पॉकेट है. षटकार आलाय 6 धावा. 2 वर 2 षटकार. यतीश पाटील याच्यावर तुटून पडलाय सौरभ बिराजदार. अप्रतिम बॅटिंग. सरळ बॅटनी फटका ठोकला गेलाय. अण्णा खूप खुश आहे मला वाटतंय. लोकल बॉय अण्णा संघामध्ये आहे, खूप चांगला खुश आणि खूप एन्जॉय करतो, कारण की त्यांचा संघ चांगली बॅटिंग करतो, धावा नक्की चांगलं बनवलं जातं. त्या अनुषंगाने चर्चा खूप तर होणार आहे. आनंदित आहे. अजून एक यावेळेस या स्पर्धेमधला 2 दिवसामध्ये सगळ्यात लांबचा षटकार सौरभ बिराजदार याच्या नावावर राहिलाय. सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले गेले. बघा, कुठल्याही खेळाडूने डगआउट सोडून बाहेर निघायचं नाही. हे शेवटचा अंतिम कॉल आहे, हे आपण लक्षात घ्या. 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले गेले. दबाव पूर्णपणे यतीश पाटीलवर. 57 धावा धावफलकावर. चौथा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस अजून एक नो लुक. यावेळेस पाहू शकाल बाईंग स्ट्रोक ठोकला गेलाय. ज्या चेंडून उसळी घेतली पाहू शकाल काय फटका खेळला गेला होता. पहिलेच डोळे बंद केले, चेहरा मागे गेला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क खूप चांगला राहिला. आणि टेनिस बॉल जेव्हा बॅटला लागला तेव्हा टक्कन आवाजाने लिहिलं होतं महामानव चषक षटकार 6 धावा. पहिला बॅटर बनला या स्पर्धेमध्ये. 4 चेंडूवर 4 षटकार ठोकलेत असा बॅटर. 63 धावा धावफलक. 24 धावा या षटकामध्ये आल्यात पहिल्या 4 चेंडू मागे. जास्त बाय ठेवण्याचा प्रयत्न राहिला होता, दबाव वाढलाय. गोलंदाजावर व्हाईट बॉल. पंच दशवतात. धावफलक 2 पोहोचेल 64 64. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामधले. दबाव पूर्णपणे यतीश पाटील यांच्या कांद्यावर आलं असं म्हणावं लागेल. पूर्णपणे प्रेशर आहे. आणि याच्या माध्यमातून राहिले वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पाहू शकाल. अपील करतात बिलाल तिकडे, परंतु जर पाहिलं गेलं तर काय घडलंय त्यावर चर्चा होईल. डॉट बॉल पाहू शकाल. खूप चांगला चेंडू होता आणि माती लगत बॅट घासली गेली आहे, परंतु हा डॉट बॉल आला. बघा, चांगला कमबॅक म्हणावा लागेल. वाईट नंतर डॉट बॉल टाकला गेला, परंतु पहिले 4 चेंडूवर पूर्णपणे दबाव बनवला गेला बॅटर सौरभ बिराजदारच्या माध्यमातून. आता षटकार जर ठोकला तर 500 रुपये कॅश प्राइज, परंतु चेंडू निघून जातोय सरळ सीमारीच्या पार. थर्ड मॅनला व्हाईट +4. 5 धावा आल्यात, परंतु पंचांनी बॉलिंग करण्याच्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल पंचाने दिला, परंतु DRS घेतला गेला गोलंदाजाकडून. इट्स व्हाईट. व्हाईट +4 म्हणजे 5 धावा. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या चेंडूवर जर षटकार ठोकला तर 500 रुपये कॅश प्राइज दिला जाईल बॅटर सौरभ बिराजदारला. एबी वॉरियर्स यांच्याकडून दिला जाईल 500 रुपये कॅश प्राइज बॅटर सौरभ बिराजदारला. खूप मागणं षटक म्हणावं लागेल. 30 धावा या षटकामध्ये आल्यात.
सरळ बॅटने फटका ते खेळलाय. पाहू शकाल खेळाडू खूप दूर चेंडू निघून 4 धावांसाठी. या षटकामध्ये तब्बल 34 धावा जमा केल्यात. सगळ्यात महागडा षटक या स्पर्धेमधला यतीश पाटील यांच्याकडून टाकलं गेलं. बघा 4 षटक 73 धावा फलकावर. अंतिम षटकावर दीपेश माळी यांना इंट्रोड्यूस केला जाईल. अंतिम 6 चेंडू आहेत. पूर्णपणे दबाव हे पाहू शकाल. षटकार ठोकले 4. त्या हायलाइट्स लॉन्ग ऑफला फटका. हाँ ती बाइक की लाइट्स बंद करायचे भाईजान. वो लाइट बंद कर दीजिए आप जहां पर बाइक लेकर आए. बर्गमैन जो आई है फिलहाल अंपायर के पीछे. आणि ती मोबाईलची लाईट बंद करा भाऊ. ती मोबाईलची लाईट बंद करा. आपण फ्लॅश लाईट ऑन नाही करायची आहे प्लीज. बघा अंतिम षटक आहे. दीपेश माळी मग सज्ज होत आहेत. पहिला चेंडू खोदून काढला. हेलिकॉप्टर खेळलाय धनंजय बिंताडे यांनी. डीपमध्ये खेळाडू थोडासा मिसफिल्ड नक्कीच झाली पण एक समाधान म्हणायला लागेल. स्वतःला सावरलं. नंतर चेंडूला फील्ड केला. धप्पड 74 74 लॉस ऑफ 2 विकेट. कृष्णा गवळी याचे 26 धावा. तदनंतर सौरभ बिरादेचे 36 धावा खूप महत्वपूर्ण राहिल्या. 3 धावा नक्कीच बबलू पाटीलच्या बॅटमध्ये आल्या. धनंजय बिंदाड 1 वर बॅटिंग करतो. 74 धावा फलकावर. जास्त एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून लवकर सौरभ बिरास्तार याच्यावर पूर्णपणे नजर असेल. दीपेश माळी कशा प्रकारे हे 5 चेंडू टाकेल यावर सुद्धा चर्चा केली जाते. पहिला चेंडू पाहू शकाल. धाव घेण्याचा प्रयत्न करत धनंजय बिंदाडे यांनी विकेट सॅक्रिफाईस केला असं म्हणावं लागेल. सेट बॅटर आउट झालाय. सौरभ बिराजदार 10 चेंडू 36 धावा त्याने बनवला. 360चा स्ट्राईक रेट. त्यामध्ये 5 षटकार आपण पाहिलं. खूप चांगल्या रीतीने खेळलेत. एकदा टाळा होऊन जाऊ दे मित्रांनो. काय बॅटिंग केली आहे सौरभ बिराजदारने. अप्रतिम फलंदाजी राहिली आहे या इनिंग्समध्ये. सौरभ बिराजदार हा नाव गाजलाय असं म्हणावं आजच्या रात्रीमध्ये. अप्रतिम बॅटिंग. 1 चौकार 5 षटकाराची खेळी समाप्त झाली. 10 चेंडू 36 धावा सौरभ बिराजदार राहिली. 74 वर तिसरा गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश माने आलेत 9 सेकंडवर. चांगली बॅटिंग राहिली. फलंदाज सौरभ बिराजदारच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा पाहायला भेटल्या आपल्याला. यावेळी अजून एक चांगला चेंडू दीपेश माळीने पूर्णपणे कमबॅक करून दिलं. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दीपेश तिकडे पोहोचला. धाव घ्यायचा प्रयत्न करताय. तर पाहिलं गेला तर विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला धनंजय बिंताडेने. आणि प्रथमेश माने सुद्धा आउट. वन शॉट आहे म्हणजे कुठलीच धाव नसणार आहे. धनंजय बिंताडे शॉट धाव धावलेत आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. अण्णा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अण्णा भंडारी. सर ऑन फील्ड डिसिजन तुम्हाला मान्य करावं लागेल की यस वन शॉट आहे. कुठली जाऊन आहे. अण्णा भंडारी स्ट्राईकवर जर षटकार ठोकतोय तर 5,000 रुपयाचा बक्षीस दिला जाईल. हेलिकॉप्टर खेळला गेला. पहिली धाव वेगाने घेतली. अण्णा पाहू शकाल. नॉन स्ट्राईकवर फेकी झालीये आणि काय घडलंय. अजून एक बॅटर आउट. एकेरी धावाने धावपक पुढे 75 धावा. या षटकामध्ये फलंदाज जात आहेत. अण्णा भंडारी हे सुद्धा बाद झालेत. प्रथमेश माने 0वर बाद झाले. तदनंतर पाहिलं गेलं तर अण्णा भंडारी सुद्धा 0वर बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल याच्यावर चर्चा आहे. धनंजय बिंदाडे 4 चेंडू 2 वर बॅटिंग करतायत. नदीर शेख आला.
75 गडी बाद झाले. 4.4 चेंडूचं खेळ संपलं गेलं. या षटकामध्ये मात्र 2च धावा आल्यात. नझीर आला नवीन बॅटर नॉट सेकंड नझीर शेख. अजून एक चांगला चेंडू परंतु पंच व्हाईट बॉल घोषित करतील. लेग स्टंपला मिस करतोय सर. हाँ रिव्यू लॉट्स है सर, क्योंकि जब गेंदबाजी कर रहे तभी एक रिव्यू लिया गया था अतीश पाटिल द्वारा और रिव्यू समाप्त हुआ. 75 व्हाईट बॉल आल्या. 76 धावा झाल्या. 76. अजून एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. 77 धावा धाव फलकावर. 77. 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. अजून येणार 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम सामना आजच्या रद्दीमधला कुठला संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये याच्यावर सगळ्यांनी नजर असणार आहेत. ओ धनंजय भिंताडे यावेळीच उंच आकाशामध्ये जाऊन चेंडू खाली आलाय षटकारासाठी. एकच मारलाय पण कडक मारलाय असं म्हणावं लागेल. धनंजय भिंताडे ताकदवर फटका फुलटॉसवर हा प्रहार त्यांनी केलाय. उद्या समदत्तर सुद्धा अशीच गोलंदाजी करणार का ह्याच्यावर चर्चा. बॅटिंगचा विचार पण करणार नाहीये, गोलंदाजीवर चर्चा होणार आहे. आणि समदत्तार क्रिकेटचा एक असा जुनंदा खेळाडू आहे. मला वाटते उद्या इंट्रोडक्शन असणार आहे NG फायटर या संघटनेचे संघटक तेजस पिंपलचे. बघा या नाशिक भागामधला एक असा खेळाडू ज्याने लेदरनी टेनिसमध्ये कमी वयामध्ये चर्चेमध्ये नाव आलं. तेजस पिंपलचे हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे नाशिकचे नाव मोठमोठे खेळाडूंनी केले त्या प्रकारे तेजस पिंपलचे असा खेळाडू अवश्य शकतो येणाऱ्या काळामध्ये. त्यावेळेस बॅटची कड आणि पाहू शकाल काय सुरेख झेल टिपला गेला. फलंदाज धनंजय भिंताडे 6 चेंडू 8 धावांची कडी साकारली. गडी क्रमांक 6 बाद झाला आणि 83 धावा धाव फलकावर 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी धन्यवाद करेल या स्पर्धेमध्ये मला बोलवलं गेलं बॉबी भालेराव, भारत अहिरे आणि माझे मित्र मनसुख शाह यांचं नक्कीच कौतुक करेल. मला 2 दिवस या स्पर्धेमध्ये घटक म्हणून बोलवलं गेलं. महामानव चषक महामानव फाउंडेशन मालेगाव या पूर्ण कमिटीचा मी आभारी आहे. पुढील सामना पुढील इनिंग्स आपण ऐकू यक्ष पांडव यांच्या मुखामधून. मी इकडेच थांबतोय. आपण थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा महामानव चषक 2026. धन्यवाद.
करता बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एंडकडे आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन धनंजय बिनताडे. पहिलाच बॉल अगदी अप्रतिम पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. या फटक्याला प्रोटेक्शन देण्याकरता 1 रन ती राफलकावर जोडली गेली. अगदी चांगलं फील्ड सेटअप ते आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे जर आपण पाहिलं तर स्वीपर कव्हर आणि कव्हरच्या मध्यावर एक क्षेत्ररक्षक घेतला गेला. यावेळेस रायटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे सातत्यानं बदल तो करावा लागतोय. प्रत्येक चेंडू गणिक काहीतरी वेगळं व्हेरिएशन, काहीतरी वेगळं खेळ तो इथे दाखवणं गरजेचं आहे. राहुल बघेल त्याच्यावर खूप जास्त जबाबदारी आहे या मॅचमध्ये विध्वंसकतेनं फलंदाजी करण्याची. तो राहुल बघेल स्ट्रायकर एंडकडे आहे. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात एक चांगला फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. राहुल बघेलनं अगदी दर्जेदार आणि दमदार सुरुवात ती आपल्या वैयक्तिक डावाची केली आहे. षटकार अगदी पुढे खेळवण्याचा प्रयत्न होता आणि हा खोलवर टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढला आणि गोलंदाजाच्या डोक्यावरनं धनंजय बिनताडेच्या डोक्यावरनं खेळताना सीमारेषेच्या पलीकडे फेकलंय. षटकारामध्ये परावर्तित केलंय. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र चांगला चेंडू टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळते राहुल बघेल जो मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ, तर नंतर 7 ही धावसंख्या राफलकावर लागली गेली आहे. सतरा रन च्या जवळपास पर ओव्हर तुम्हाला गरजेचे आहेत. 7 आल्यात 3 बॉलमध्ये. त्यावेळेस मात्र डान्सिंग ग्राउंड ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत चेंडूला उचललं 1 रन ती राफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 8 वर. आज चांगला खेळ राहिलाय संपूर्ण रात्रीमध्ये. टीम निजाम 11 निजाम भाई यांच्या मालकीचा हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आपण पाहताय. इथे मात्र चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. बाकीचं काम पंचांवर होतं. पंचांनी तिथे वाईट म्हणून करार केले. धावसंख्येमध्ये होती भर. धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावर. 9 या आकड्यावर माफ करा. 8 धावा राफलकावर आहेत. एक एक्स्ट्रा रन ती या बॉलवर आली आणि 9 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुण्याच्या एकदा पंच ते वळलेत. त्याने इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना एकेरीकडनं दुहेरीकडे जाते. 10 धावा राफलकावर आहेत. येणारे 2 बॉल आहेत. एक चांगला एक मोठा फटका जर इथे मैदानाच्या आतनं बिलाल शेखच्या बॅटमधनं आला तर पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावसंख्येची गरज आहे त्यापर्यंत पोहोचता येऊ शकतं. इथे मात्र हा बॉल जमिनीशी संलग्न खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली येते 11 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. समोर स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज धनंजय भिंताडे ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपण पाहताय. यावेळेस मात्र फटका चांगला बिटवीन द गॅप खेळला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मैदानात थांबणार नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या 15. ओव्हर नंबर 2 ते प्रगती पथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर अनिकेत आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये. बघूया अनिकेत त्याची गोलंदाजी कशी असणार आहे. या ओव्हर मध्ये कुठल्या टप्प्यावरचा तो मारा करेल. समोर बिलाल शेख उभा आहे.
यावेळेस मात्र बिलालनं फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक नाही आहे पहिल्या टप्प्याखेरीज. बॉल जाईल लॉंगऑफच्या क्षेत्रामधनं सीमा रेषा पार. बिलाल चांगला फटका इथे बिलालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत टप्पा खेळल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने काढत होता, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर मिड ऑफ घेतला गेला होता, त्यामुळे लॉंग ऑफ खाली होता आणि त्या लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलेला, चौकारामध्ये परावर्तित केलं. 4च्या मदतीनं धावसंख्या 19 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर अनिकेतच्या विरोधात आक्रमण ते बिलाल शेख च्या माध्यमातून आपण पाहताय. यावेळेस मात्र पेस त्यानं बीट केलं, बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये नेला. एक डॉट बॉल तो येत असताना पाहायला मिळाला. टर्न बरोबर अगदी खोलून ठेवलं होतं असं म्हणावं लागेल. खूप चांगला बॉल होता. बिलालच्या अगदी शरीराच्या जवळनं हा बॉल विकेट किपर बबलू पाटील यांच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावला. एक डॉट बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला टर्न तो पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरनं खूप चांगलं वळण घेतलं होतं बॉलनं आणि त्यामुळे बीट करण्यामध्ये यश आलंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. बॉलला फ्लिक करण्याचा इरादा होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॉल तिथे देहस्टीला स्पर्श करतोय. 1 रन आली आहे, ज्यामध्ये धावसंख्या 20. एखादी ओव्हर जरी चांगल्या पद्धतीची घडली तरी इथे ही मॅच ती हातातनं निसटून जाऊ शकते. या पद्धतीची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला जर योग्य त्यानं तोंड द्यायचं आहे तर मग आक्रमकता ही भूमिका तुम्हाला मैदानाच्या आतनं बजावणं ते गरजेचं आहे आणि ती भूमिका तुम्हाला मैदानातनं बजावावी लागेलच. डीजे सेल चेंज करायचे माईक. चांगला बॉल आणखी एकदा टप्पा खेळल्यानंतर उसळी घेतोय, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 20 या आकड्यावर स्थिर आहे. 1.4 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत तो सज्ज होत असताना आपण पाहताय. हतबल, हताश, निराश ती फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये जिथे धावसंख्येच्या मोठ्या आकाराला तुम्हाला गवसणी घालायची आहे आणि तिथे जर या पद्धतीनं अगदी हतबल झालेली बॅटिंग जर केली तर या मॅच मध्ये विजयाचं स्वप्न ते फक्त स्वप्न होईल. ते सत्यामध्ये उतरवणं कदापि शक्य होणार नाही. राहुल बघेल जो मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र इथे हवी तशी चांगली फलंदाजी ती त्याच्याकडनं होत नाही. अनिकेत त्याला पूर्णपणे बंदिस्त ठेवतोय, शांत ठेवतोय. चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने बाहेर काढताना विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फुलटॉस होता, बॅटची कडा घेतली, नशिबाची साथ मिळाली, बॉल सीमारेषा पार गेलाय. बघा तिथे एक प्रेक्षक बाईकवरनं आले होते, लगेच उडी मारली आणि चेंडू त्याने फील्ड केला. तो मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडनं दिला गेला. हे बघा अगदी बाईकवर आला होता आणि तिथे बाईकवरनं लगेच उडी मारली त्याने मागच्या मागे आणि हा चेंडू फील्ड केला. क्रिकेट करता आवड गरजेची आहे आणि तीच आवड त्यांनी तिथे दाखवली. चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 2 ओव्हरनंतर लागले 24. आता विजयाकरता येणारी षटकं आहेत 3, त्यामध्ये बनवायचे आहेत 60, म्हणजे पर ओव्हर 20 ची गरज आहे. आता बिलालला शांत राहून चालणार नाही, आक्रमकतेने खेळ करावा लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नाझीर जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली होती नाझीरनं. आजच्या रात्रीमध्ये एक मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता, काही एक्स्ट्रा बॉल टाकले होते
मात्र त्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा विश्वास दर्शवलाय नाझीरनं तो विश्वास सार्थकी लावलाय. कारण एक मोठा गोलंदाज आहे, मोठा नावलौकिक आहे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स तो नाझीरच्या पाठीशी आहे. ज्या नाझीरला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खोलून टप्प्याचा होता, ज्याला अगदी खोदून काढलं. गतवर्षीची देवगडची स्पर्धा जर आपण पाहिली तर नाझीर त्या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज होते. देवगडच्या स्पर्धेचे नाझीर जे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एनकडे राहुल बघेल, ज्यांना आपण फलंदाजी करत असताना पाहताय. बघूया कशा पद्धतीचा खेळ तो राहुलच्या वतीने इथे मैदानाच्या आतनं साकारला जाईल नाझीरच्या विरोधात. त्यावेळेस मात्र फटका तर चांगला खेळला, क्षेत्र खाली. या पहिल्या टप्प्याखेरीस बॉल जाईल सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. चांगला फटका होता तिथे. जर आपण पाहिलं तर स्टेप आउट केलं होतं, डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळलं होतं आणि त्यानंतर हा चौकार तो परावर्तित केलाय. नोचा इशारा आलाय तिथे. नो प्लस 4 टोटल 5 धावा आल्यात. या 5च्या मर्जीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या ती पुढे सरकत असताना 30 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नाझीर आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होणार आहे. समोर स्ट्रायकर एनकडे राहुल बघेल. एक चौकार त्यानं जरूर खेळला. यावेळेस फ्री हिटची संधी आहे राहुल बघेल करता. बघूया या फ्री हिटच्या बॉलवर नाझीरचा कशा पद्धतीने सामना इथे राहुल बघेल कडनं केला जाईल. पुन्हा एकदा राहुल बघेलनं बॉल उडवलाय, मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय, सीमा रेषा पार. दमदार पॉवरफुल हिट तो इथे पेशकश केलाय. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या ती 36 या आकड्यावर. कंटिन्यू मोठे फटके ते गरजेचे आहेत, कारण 15 मध्ये अजूनही 36 बनवायचे आहेत. 48-16 मध्ये बनवायचे आहेत, माफ करा. 16 बॉल आणि 48 धावसंख्येची गरज आहे. 14 मध्ये 36 बनल्यात. पुढचा बॉल गोलंदाज नाझीर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत असताना समोर राहुल बघेल, ज्याला आपण फलंदाजी करताना पाहताय. यावेळेस मात्र हा बॉल एका हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल होता, प्रचंड वेगानं बॉडी लाईनवर हाताळला गेला होता. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती 37. पार्टनरशिप 16 बॉलमध्ये 37 धावसंख्येची पार्टनरशिप आपण पाहतोय. आतापर्यंत 102 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत आणि 115 बाउंड्रीज या दुसऱ्याच नाईट मध्ये आपल्याला लागत असताना पाहायला मिळालेत. अगदी षटकार चौकारांचा पाऊस तो या स्पर्धेमध्ये पडत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांची इथे गरज आहे आणि बिलाल शेख तो मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एनकडे कडा घेतली आणि तिथे आणखी एक डॉट. बिलाल शेख अडचणीमध्ये आहे आणि बिलालच्या या अडचणी त्या संपायचं नाव घेत नाही. ती स्वतःची विकेट त्यांना सॅक्रिफाईस केली आहे आणि या कंडिशनचा एक सर्वात महत्त्वाचा बॅटर, या कंडिशनमधनं नेहमी टीमला बाहेर काढणारा खेळाडू दीपू माळी, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बलदंत डेहेष्टी आणि अगदी तसेच टोलेजंग षटकार खेळण्याकरता ओळखला जाणारा फलंदाज दीपू माळी, जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग इथे दीपू माळी त्याच्या वतीने मैदानाच्या आतनं केली जाईल. बघूया येणाऱ्या बॉलमध्ये दीपू माळी आणि राहुल बघेल ही जोडी कशा पद्धतीने बॅटिंग करते. कारण एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, एक बलाढ्य टोटलचा पाठलाग करायचा आहे. चला गेम स्पीडअप करा, विनंती आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण फलंदाज मैदानात आलाय तरी आपलं क्षेत्ररक्षण अजूनही लागलेलं नाहीये.
उद्या दुपारचं शेड्यूल आहे, त्यामुळे इथे सर्वांना जायचं आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना राहुल आपल्या षटकातील पुढचा बॉल राहुल करता. यावेळेस मात्र चांगला फटका राहुलच्या बॅटमधनं आला. क्षेत्ररक्षक बॉलवर जोपर्यंत आला 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकावरच इथे समाधान मानावं लागेल. जे 1च्या मदतीनं धावसंख्या 38, 38 धावा. सिंगल डबलनं काही भागणार नाही. मोठ्या फटके खेळल्याशिवाय मॅच मध्ये जिंकता येणार नाही. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. समोर दीपू माळी स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे. नाझीर अगदी वेगानं, प्रचंड वेगानं गोलंदाजी करत असताना आपल्याला या आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालाय. त्याच वेगानं इथे दीपू माळीला बीट केलंय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने निघालाय. हा चेंडू ओव्हर झाली समाप्त. 3 ओव्हर नंतर झाला 38, 12 मध्ये बनवायच्यात 46. बारा बॉल 46 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सूरज गायकवाड, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया सूरज गायकवाड त्याची गोलंदाजी या मॅच मध्ये कशी असेल. हे षटक जर चांगलं पडलं तर मग इथे वेळेआधी मॅचवर कुरघोडी ती करण्यामध्ये यश मिळेल टीम निजाम 11ला. त्यावेळेस मात्र पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 4. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल तिथे अगदी खूप छान पद्धतीने हुक केला आणि त्यावर हा चौकार तो बुक करत असताना धावसंख्येमध्ये वाढ केली. धावसंख्या 42, 42 लागल्यात. 19 बॉल लागलेत त्याकरता तुम्हाला आणि आता 11 मध्ये बनवायचे आहेत 42. त्यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉलनं उंची जास्त गाठली आहे. तिथे बबलू पाटील यांचा माफ करा, तिथे विकेट किपर कृष्णा गवळी याचा कॉल होता आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल त्यानं तिथे टिपला आणि ही विकेट ती संपादित केली. एक चांगला वेल जज कॅच तो त्याच्या माध्यमातून कंप्लीट झालाय. नवीन फलंदाज प्रतीक धोदडे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया प्रतीक. चला टीम मीटिंग नको, लगेचच फिल्डिंग लावा आणि मॅच सुरू करा. अकरा बॉल 42 बनवायचे आहेत. प्रतीक धोदडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. प्रयत्न करावे लागतील. विकेट आली त्यामुळे 10 मध्ये आता 42 बनवायचे. 10 मध्ये 42 म्हणजे थोडंसं कठीण आहे, मात्र अशक्य नाहीये. प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्याचा प्रयत्न तो इथे तुम्हाला करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवर. गोलंदाज इथे मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि अतिरिक्त बाहेर निघाला. तिथे बॅटिंग साइड रिव्ह्यू तो घेतला गेलाय.
इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. पंचांनी दिलाय जो निर्णय एक्सेप्ट करावा लागेल. फलंदाज शफल नव्हता त्यामुळे तिथे तो निर्णय त्यांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 42 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला 43 धावा दाखल कावर आहेत. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे बिहाइंड विकेट शॉर्ट फाईन लेग मध्ये गेलाय. एक रन ती तिथे कंप्लीट झाली आहे. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते. मॅचच्या आदल्या साईडच्या कडेला लागला होता तर नंतर शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान गेला होता. तिथे एक रन आली आहे. एकेने काही भागणार नाही. चला गेम स्पीडअप ठेवा. सातत्याने एकच विनंती करावी लागतीये. येणारे इथनं बॉल आता ते शिल्लक आहेत 9 आणि रन बनवायचे आहेत 40. 9 बॉल मध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. दीपू माळी त्याला आपण स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना पाहताय सध्या. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. खोला टप्प्याचा चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. एक सिंगल त्यामध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. एकच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 45 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहताय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. सात बॉल आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 39 मॅच मधला जो जोश उत्साह जो होता तो पूर्णपणे कमी झालाय. मात्र वैभव जाधव आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. सलगचे षटकार ते इथे मॅच मध्ये गरजेचे आहेत. वैभव जाधवनं आल्या आल्या बॉलला उंच हवेतनं उडवून फेकून दिलंय षटकारामध्ये. खरं तर या मॅच मध्ये वैभव जाधव कुठेतरी थोडंसं वर बॅटिंगला येणं गरजेचं होतं. कारण ही मॅच मोठ्या धावसंख्येची होती. एक हार्ड हिटर बॅटर आहे. मोठे फटके खेळण्याकरता ओळखला जातो. वैभवची बॅट चालली असली तर ही मॅच कदाचित चेंज झाली असती. 6 मध्ये 33 बनवायच्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 51 आहे. 6 मध्ये 33 बनवायचे आहेत. चला गेम स्पीडअप करा. प्रत्येक वेळी टीम मीटिंग त्यांना वेळ घालवू नका ही विनंती आहे. सहा बॉलचा खेळ विजय करता 33 या धावसंख्येचं लक्ष आहे. बघूया 6 बॉल मध्ये 33 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने इथे पूर्णत्वाला नेलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विशाल निगोट ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहताय. विशाल निगोटचा वापर तो टीमच्या वतीने केला जातोय. 6 मध्ये 33 ची गरज आहे. दीपू माळी तो सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. एक सिंगल त्याकरता गेलेत आणि नाकारलंय तिथे.
5 बॉलचा खेळ तो बाकी आहे आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 33 या धावसंख्येची इथनं गरज आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका तो चांगला आहे. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. दीपू माळीच्या बॅटमधनं षटकार आलाय. 6. चांगला फटका इथे दीपू माळीनं मैदानाच्या आतनं पेशकश केला. फिरणारा बॉल ज्याला अगदी योग्य तऱ्हेनं तिथे पिक केला आणि हा चांगला पिकअप शॉट तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. विशाल निगोट पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे. समोर स्ट्रायकर एंड कडे दीपू माळी. या 4 मध्ये 27 ची गरज आहे. एखादा एक्स्ट्रा बॉल मॅच मध्ये परत आणू शकतो, मात्र त्याकरता कंटिन्यू षटकार ते गरजेचे आहेत. यावेळेचा बॉल तिथे फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये जातो. एक चांगला बॉल तो पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. तीन मध्ये बनवायचे आहेत 57 धावा या धाफलकावर लावल्या गेल्या. यावेळेस मात्र दीपू माळीचा आणखी एक चांगला फटका. बॉल सीमा रेषा पार. इथे चौकार मिळेल. 4 धावा मिळतील. या 4च्या मदतीनं 61 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल. क्लीन बोल्ड. यष्टी उद्ध्वस्त केली आहे फलंदाज बाद.